प्रशासकीय बाब आहे, फक्त अतिक्रमणासाठी प्रशासकीय बाब आहे का? एखाद्याची रोजीरोटी आपण पाडून घ्यायचं मन दुखणार, कारण त्याचं भवितव्य त्याच्या भरोशाने आहे. हे करत नसाल तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आंदोलन करतो. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रशासनाचा तुम्हाला काहीतरी जोर आहे, जबरदस्ती आहे, सगळं बरोबर आहे. पोलीस प्रोटेक्शन बोलाल म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने करणार असं आहे का? 10 रुपये घेऊन तुम्ही भांडा पाडला अतिक्रमण करा, तर तुमची चूक आहे प्रशासनाची. ते याचा अर्थ असा दिसून तुम्ही याची बाजू घेऊन आले ना, म्हटलं चिंतो तुम्ही घे बोलून दिले. दर्यापूर नगरपालिकेच्या वतीने आज शहरातील अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेपूर्वी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व अतिक्रमण धारकांना फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विनंती करण्यात आली होती, परंतु काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न हटवल्याने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बुलडोझर चालवत अतिक्रमण हटवणे सुरू केले. शहरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना त्या अतिक्रमणाला आता राजकीय वळण लागलं आहे. मुख्य रस्त्यावरील नालीच्या बाहेर असलेले अतिक्रमण काढावे व नालीच्या आतमधील अतिक्रमण हटू नये अशी मागणी घेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक गोपाल अरबट, भाजपाचे नेते बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह शेकडो अतिक्रमण धारक यांनी नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्या दालनात धडक देत अतिक्रमण थांबवण्याची विनंती केली. मात्र मुख्य अधिकारी यांनी सदर अतिक्रमण हे शासकीय नियमानुसार व आलेल्या तक्रारीच्या आधारे काढले जात असल्याचं सांगितलं. या दरम्यान मुख्य अधिकारी यांच्या दालन्यात राजकीय पुढारी व मुख्य अधिकारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. 2 महिने अतिक्रमण काढू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा थेट इशारा शिवसेना जिल्हा समन्वयक गोपाल पाटील अरबट यांनी मुख्य अधिकारी यांना दिला होता. त्यानंतर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे हे सुद्धा नगरपालिकेत दाखल झाले. सर्व राजकीय पुढाकारांच्या समस्या व अतिक्रमण धारकांच्या भावना जाणून घेत मुख्य अधिकारी यांनी 1 दिवस अतिक्रमण थांबवण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणाचा विषय संपूर्ण दर्यापुरात मोठ्या प्रमाणात तापला असून सुद्धा नगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन कुठलाही विरोध केला नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला नगरपालिकेच्या नगरसेवकांचा सुद्धा पाठिंबा आहे का, असा थेट आरोप आता दर्यापूर वासियांकडून केला जात आहे. जे रस्त्यावरचे आहेत, जे नालीच्या बाहेर ते काढा, जे नालीवर जे आहेत वर ते त्यांना राहू द्या. हे करत नसाल तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आंदोलन करतो. आम्हाला आमच्या तुम्ही जर प्रेमाने ऐकत नसाल साहेब, तर आम्ही आमच्या हिशोबाने करू. म्हणजे पोलीस प्रोटेक्शन बोलाल म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने करणार असं आहे का? हे चुकीच आहे ना. 50 पोलिसांना घेऊन तुम्ही गोरगरिबाची दुकानं पाठवा, चुकीच नाही का तुमचं? हे आम्ही प्रेमाने बोलतो असं नाही साहेब. हे कोणतं बाबू अशाच तर वाया गेलं तुम्ही सगळे. माझं म्हणणं काय साहेब, 2 महिने तुम्हाला आम्ही संधी मागून राहिलो. आमदार साहेब आहेत, हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमचे नगरसेवक आहेत 3 तुम्हाला रिक्वेस्ट करू राहिलो आम्ही, आणि तुम्ही फिरून फिरून तिथं जाऊन राहिले. प्रशासकीय बाबा आहे, प्रशासकीय कोणची बाबा, कोणचे कामात पडले तुमच्या? कुठं तुम्ही वेळेवर पोहोचता? कुठं प्रशासकीय बाबा? फक्त अतिक्रमणासाठी प्रशासकीय बाबा आहे का साहेब? हे सर्व लोकप्रतिनिधी माझं म्हणणं काय साहेब, माझं म्हणणं काय, जे तुम्ही रस्त्यावर आले तुमचे 10 रुपये तुम्ही घेता, तुम्ही काही फुकट त्यांना बोलतील नाही, तुम्हीच ते पायंडा पाडला. 10 रुपये घेऊन तुम्ही पायंडा पाडला अतिक्रमण करा, तर तुमची चूक आहे प्रशासनाची. ते आता तुम्ही वेळेवर आता सीझन आहे त्यांचं, तुम्ही आता नाटकं करू राहिले. याला नाटकं म्हणतात. आमची साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जे नालीच्या वर्षात ते राहू द्या 2 महिने. आम्ही पत्र देईल तुम्हाला, या हिशोबाने कारवाई करा. इथं आमदार साहेब आहे, जिल्हा परिषद सदस्य आहेत, सभापती आहेत आमचे, या हिशोबाने चालत नसाल आम्ही आंदोलन करू. नालीवर तुम्हाला मीटर पण दिले. माझं मत एकच आहे. आता भाऊ बोलले 2 मिनिटं पर्यंत या लोकांना आता थांबवलं आहे. या लोकांचे फोन येऊन राहिले, याच्या आई वडिलांचे फोन येऊन राहिले, म्हातारे लोकांचे फोन येऊन राहिले. आता ती मुली आले इथं, त्या मुली कशा रडून नाही, पण त्यांचं मन एक आपण ते बोर्ड पाडलं बरोबर, तर त्यांचं मन दुखू राहिलं. आता एखाद्याची रोजीरोटी आपण पाडून राहिलं, मन दुखणार, कारण त्याचं भवितव्य त्याच्या भरोशाने आहे. आता आमच्या याचं जर आमच्या दादाचं उदाहरण घेतलं, आमच्या गोळीचं, तर याचा आता सीझन ही आता या महिन्यापुरता आहे. याचा बर्फाची गाडी बरसातमध्ये चालणार नाही. असं एक मत आहे. जर बाळासाहेब, जर हे जिल्हा प्रमुख जर म्हणत आहे की आपल्याला नालीच्या बाजूचं बाहेरचं काढा, तर त्याला कुणाची मनाई आहे का? त्याचं कारण की याची रोजीरोटीचा प्रश्न आहे, याचं जेवण खावण्याचा प्रश्न याच्यावरच आहे. आणि आता मला सांगा, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळे लोक नाही आले, हे 2 दिवस आमच्यावर काय आरोप करतील की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं मग आता नुकसान. आता आम्ही जर उद्या आलो असतो, याचं पडझड पाहायला गेलो होतो, काय म्हटलं तर की आमची आता तुम्ही हे उजाळ गल्ली पाहायला आले का, याच्यावर तुम्ही थोडं भर द्यायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रशासनाचा तुम्हाला काहीतरी जोर आहे, जबरदस्ती आहे, सगळं बरोबर आहे. असं मत आहे. जरी असतील तरी अध्यक्षाला विचारल्याशिवाय, बॉडीने विचारल्याशिवाय, स्टँडिंग कंपनी विचारल्याशिवाय
नाही ना साहेब, तरी मला सांगा तुम्ही हे लोक निवडून आले ना, तुम्ही तरी गव्हर्नमेंटचे लोक येणे लोकांनी निवडून दिलं ना, हे विचारायला पाहिजे तुम्ही. म्हणजे याचा अर्थ असा दिसून राहिला तुम्ही याची बाजू घेऊन आले ना, म्हटलं असेल तर तुम्ही काही बोलून दिलं. यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. जी प्रशासकीय बाजू आहे ती दुकानं तुम्ही लावले तिकडे, पानठेले सबन इकडे काय रे तुमच्या कडला पानठेल्यावर इथे पान खायला तुमच्या आले तर 10 पानठेल्यावर लोक जातील, डिवायडेशन होणार अतिक्रमण हे अतिक्रमण असतं. व्यावसायिक असो, घरगुती असो की धार्मिक असो, आणि आम्हाला कायद्यानुसार सगळ्या अतिक्रमणावर कारवाई करणं बंधनकारक असतं. कोणाचं नुकसान होऊ नये ही प्रशासनाची नेहमीच भूमिका असते. आपण काही असं स्वतःहून आलो, मला इथे येऊन जवळपास वर्ष झालं. मागील जे काही 2 अपघात झाले, त्या 2 अपघातामध्ये इथे 2 व्यक्ती मयत झाले. एक तर जवान मुलगा होता आणि एका शाळेची प्राचार्य होता. त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की कुठंतरी या जे काही ट्रॅफिक असेल त्याला कुठंतरी पायबंद बसला पाहिजे. अतिक्रमणामुळे जी काही लोक समोर येतात, रोडवर गर्दी होते, त्याला कुठंतरी पायबंद बसला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आमचे विकासात्मक कामं आहे, विकासात्मक कामं जिथे कुठं रोड बांधायचं असेल ते होऊ शकत नसेल तर त्याला प्रतिबंध होत असेल. आम्ही सर्वच प्रकारच्या अशा अतिक्रमणावर कारवाई करतो. फक्त व्यक्ती म्हणून, अधिकारी म्हणून जरी आम्हाला ते बंधनकारक असतं तरी एक व्यक्ती म्हणून आम्हाला त्यावेळेस वाटते, ज्यावेळेस कोणाचं एखादं घर पाडायचं असेल किंवा कोणाचं एखादं व्यावसायिक दुकान पाडायचं असेल तर व्यक्ती म्हणून मला ते कुठं ना कुठं वाईट वाटतेच. त्यामुळे आम्ही त्यांना संधी देतच राहतो. आम्ही ऑलरेडी मुनियादी फिरवल्या. आम्ही स्वतः आज सकाळी लोकांना हात जोडून कळकळीची विनंती केली आहे. आपण सगळे उपस्थित आहेत, आपण इथे शब्द ऐकले असते तरी आपल्या खातर आपल्याला जर वाटत असेल की साहेब आम्हाला स्वतः वेळ द्या, आम्ही स्वतः ती काढून घेतो. तर आजचा दिवस आपण ही मोहीम थांबू. आम्ही इथून दुपारपर्यंत जी आपल्या सगळ्यांना वेळ देतो की आपण स्वतःहून ते काढून घ्या, जेणेकरून तुमचं नुकसान होणार.